हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जिल्हा न्यायालयाची जी भरती निघालेली आहे त्यासाठी लिपिक आणि शिपाई पदासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स पाहणार आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। हे सर्व क्वेश्चन्स TCS पॅटर्ननुसार आहेत आणि एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत। असे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये पाहायला भेटतील। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची आपली टेस्ट सिरीज आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे, एक्झाम टार्गेटेड आहे। तर स्टार्ट करूया। क्वेश्चन नंबर 1, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ नोवाइस। गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ नोवाइस। नोवाइसचं करेक्ट सिनोनिम ओळखायचं आहे। सायलेंट, बिगिनर, एक्सपर्ट की ॲडेप्ट? काय येईल नोवाइसचं करेक्ट सिनोनिम? तर नोवाइसचा अर्थ काय होतो? नवशिक्या, रुकी, टायरो, बिगिनर। काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम, बिगिनर। सायलेंट म्हणजे शाय, कॉय, रिझर्व, इंट्रोवर्ट पर्सन, शांत, पीसफुल। ठीक आहे। एक्सपर्ट आणि ॲडॅप्ट म्हणजे स्किल्ड, प्रोफिशियंट, निपुण, प्रवीण, एखाद्या गोष्टीत निपुण। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ बुल हेडेड। बुल हेडेडचं करेक्ट सिनोनिम? हेडस्ट्रॉंग, क्लिअर हेडेड, मडल हेडेड की वीक माइंडेड? काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ बुल हेडेड? बुल हेडेड म्हणजे ॲरोगंट, घमंडी, प्राऊड, हॉटी। काय येईल करेक्ट सिनोनिम? हेडस्ट्रॉंग। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। हेडस्ट्रॉंग म्हणजे ॲरोगंट, कन्सिटेड, हट्टी, घमंडी। ठीक। क्लिअर हेडेड म्हणजे स्पष्ट विचार असलेला। त्यानंतर मडल हेडेड, कन्फ्युज्ड, गोंधळलेला, मूर्ख। त्यानंतर वीक माइंडेड म्हणजे स्टुपिड, कमकुवत। ठीक। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ डिफिडन्स। करेक्ट सिनोनिम ऑफ डिफिडन्स? करेज, बोल्डनेस, मीकनेस, कॉन्फिडन्स। तर डिफिडन्स म्हणजे कॉन्फिडन्सचा अपोजिट असतो डिफिडन्स, आत्मविश्वासाची कमी। करेज म्हणजे धैर्य, बोल्डनेस, गॅलंट्री, ब्रेवरी। बोल्डनेस धाडस, धैर्य, करेज, स्टंट। मीकनेस नम्रता, सहनशीलता, पेशन्स, टॉलरन्स, फिअरफुलनेस। ठीक आहे। त्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास। डिफिडन्सचं सिनोनिम येईल मीकनेस। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। मीकनेस म्हणजे सहनशीलता, पेशन्स, टॉलरन्स, नम्रता। ठीक। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ रँडम। प्लान, आर्बिट्ररी, डेफिनाइट, रिझनेबल। काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ रँडम? रँडम म्हणजे अनप्लान्ड, सहज घडलेले, जे पहिल्यापासून ठरवलेलं नाही असं, अचानक। काय येईल याचं सिनोनिम? तर आर्बिट्ररी, अचानक घडलेले, ॲक्सिडेंटल। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, आर्बिट्ररी। ठीक। प्लान हे अँटोनिम येईल रँडमचं, नियोजित। डेफिनाइट शुअर, कन्फर्म, निश्चित, डिसाइडेड, फिक्स्ड। रिझनेबल लॉजिकल, त्यानंतर प्रॅक्टिकल। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ प्रुडंट। गिव द सिनोनिम ऑफ प्रुडंट? हेस्टी, रेकलेस, कॉशियस, रूड। काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ प्रुडंट? प्रुडंट म्हणजे मेटिक्युलस, इंटेलिजंट, बुद्धिमान, विवेकी, सेन्सिबल, त्यानंतर वॉचफुल, डिस्क्रीट, केअरफुल। काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर कॉशियस। ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर। कॉशियस म्हणजे अलर्ट, सेगॅशियस, सावध, विजिलंट, जागरूक। ठीक आहे। प्रुडंटचं सिनोनिम येईल कॉशियस। हेस्टीचा अर्थ होतो फास्ट, घाईत केलेले, घाईत काम करणारा। रेकलेस, केअरलेस, बेपरवा। रूड, क्रुएल, ॲरोगंट, उद्धट। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम फॉर द गिवन वर्ड। लॅकेडेसिकल। लॅकेडेसिकलचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे। इंडिफरंट, जॉक्युलर, एन्थुझियास्टिक, लुकवॉर्म। काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ लॅकेडेसिकल? लॅकेडेसिकल म्हणजे सुस्त, लेझी, आळशी। काय येईल अँटोनिम? एन्थुझियास्टिक, उत्साही, एनर्जेटिक। ठीक आहे। इंडिफरंट म्हणजे उदासीन, न्यूट्रल, डिप्रेस्ड। जॉक्युलर आनंदी, हॅप्पी। लुकवॉर्म कोमट। नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ मॅल्डी। गिव द सिनोनिम ऑफ मॅल्डी? काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ मॅल्डी? मिस्चिफ, विकेडनेस, डिस्टर्बन्स की इलनेस? मॅल्डी म्हणजे आजार, रोग, डिसीज। काय येईल सिनोनिम? इलनेस। ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, आजार। डिस्टर्बन्स म्हणजे अडथळा, विकेडनेस दुष्टपणा, पाप, ऑफेन्स, मिस्चिफ खोडसाळपणा, हर्ट, हार्म, इंजरी। ठीक। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम फॉर द गिवन वर्ड। एक्स्टॉल। एक्स्टॉलचं करेक्ट अँटोनिम? सेन्शर, एक्सपोजर, रिअलिस्टिक, बोरिश। काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्टॉल? तर एक्स्टॉलचा अर्थ होतो टू प्रेज, प्रशंसा करणे, ॲप्लॉड, कमेंड। काय येईल याचं करेक्ट अँटोनिम?
तर अँटोनिम येईल सेन्शर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेन्शर म्हणजे निंदा, रिब्यूक, ब्लेम, क्रिटिसाइज. ठीक आहे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी, बोरिश, रूड, अनप्लीजंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स? रेन हेविली, टू फाईट इन रेन, कॅट्स अँड डॉग्स फाईट, रेन वॉटर वेस्टेज. काय येईल करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स? तर रेनिंग कॅट्स अँड डॉग्सचा अर्थ असतो रेन हेविली. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. रेन हेविली, टू रेन हेविली. ठीक आहे. रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिलेनियम या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर मिलेनियमची स्पेलिंग असते MILLENNIUM. मिलेनियम LL अँड N असतो. तर ऑप्शन्स चेक करा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे LL N. तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मिलेनियम MILLENNIUM मिलेनियम. ठीक आहे. अँड मिलिनेअरची स्पेलिंग काय असते? मिलिनेअर MILLIONAIRE मिलेनियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. 12th ची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. 12th ची. तर 12th ची स्पेलिंग काय असते? TWELFTH. एफ येतो. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. TWELFTH. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट मीनिंग ऑफ चिकन हार्टेड. चिकन हार्टेड या फ्रेजचं करेक्ट मीनिंग ओळखायचं आहे. जेनरस, सेल्फिश, मायझरली की कावडली. काय असते करेक्ट मीनिंग ऑफ चिकन हार्टेड? तर चिकन हार्टेड म्हणजे भित्रा, डरपोक. काय येईल याचं करेक्ट मीनिंग? कावडली. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कावडली म्हणजे घाबरलेला. ठीक आहे. जनरस म्हणजे उदार, लिबरल, दानशूर, बिग हार्टेड, चॅरिटेबल, सेल्फिश, स्वार्थी, मायझरली, कंजूस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन. करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन. हॉलिडे, ऑक्युपेशन, लाइकिंग, ॲटिट्यूड. काय असते करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन? वॅकेशन नाहीये, वोकेशन. तर वोकेशनचा अर्थ असतो व्यवसाय, पेशा, धंदा. ऑक्युपेशन विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑक्युपेशन. ठीक आहे. हॉलिडे म्हणजे सुट्टी, लाइकिंग आवड, ॲटिट्यूड व्ह्यू पॉइंट वृत्ती. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द इडियम ग्रीन थंब. ग्रीन थंब या इडियमचं करेक्ट मीनिंग ओळखायचं आहे. टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंग, टू हॅव टॅलेंट इन पेंटिंग, टू बी अँग्री, टू बी इनव्हियस. काय असतो करेक्ट मीनिंग ग्रीन थंबचा? तर ग्रीन थंब म्हणजे टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंगला बोलतात ग्रीन थंब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंड. काय म्हणतात हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंडला? मोनोटोनी, कॅकोफनी, हार्मनी की सिम्फनी? हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंड. तर याला म्हणतात कॅकोफनी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅकोफनी इज हार्श ऑर डिसऑर्डंट साऊंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली इज. ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? असा माणूस जो इझिली विश्वास ठेवतो, सहज विश्वास ठेवणारा माणूस. तर त्याला म्हणतात क्रेडुलस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्रेडुलस इज ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. सहज विश्वास ठेवणारा माणूस. रिलायबलचा अर्थ होतो ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, रिलायबल. आणि प्लॉजिबल, रिझनेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ओळखायचा आहे. हायजीन, फॅसिस्ट, करिअर की ॲपेरल. तर ॲपेरल करेक्ट आहे, करिअर सुद्धा करेक्ट आहे, फॅसिस्ट पण करेक्ट आहे. हायजीनची स्पेलिंग काय असते? HYGIENE हायजीन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे हायजीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. तर कोणती करेक्ट प्रेपोजिशन्स येतील इथे? तर छोट्या स्थळापूर्वी ॲट येते, मोठ्या स्थळापूर्वी इन येते. ॲट दादर इन मुंबई. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. छोट्या स्थळापूर्वी ॲट, तर मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रेपोजिशन येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. ही इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. इन, ॲट, इनटू की फॉर.
तर ॲक्युरेट इन, एक्सपर्ट इन, पुअर इन, स्किलफुल इन. ॲक्युरेट, पुअर, स्किलफुल, एक्सपर्ट नंतर इन हे प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही इज ॲक्युरेट इन टायपिंग येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. टू, विथ, ऑन की नो प्रेपोजिशन. तर एखाद्यावर रागावणे, रागावण्यासाठी अँग्री विथ वापरतात. अँग्री विथ. माय फादर वॉज अँग्री विथ मी. ठीक आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी. तर प्रेफर्स बरोबर टू हे प्रेपोजिशन येते. ही प्रेफर्स टी टू कॉफी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कंपॅरिझन करताना, तुलना दर्शवताना टूचा यूज करतात. प्रेफर बरोबर टू हे प्रेपोजिशन येते. नेक्स्ट क्वेश्चन. राम ॲज वेल ॲज श्याम डॅश प्रेज. राम ॲज वेल ॲज श्याम डॅश प्रेज. डिझर्व्स, डिझर्व, डिझर्व की डिझर्विंग. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण ॲज वेल ॲजचा एक क्वेश्चन डिस्कस केला होता. ॲज वेल ॲजच्या आधीचा करता असतो तुमचा मेन सब्जेक्ट आणि वर्ब हे त्याच्यानुसारच येते. राम आहे सिंग्युलर, त्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल डिझर्व्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते, नाऊनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते. ठीक आहे. राम ॲज वेल ॲज श्याम डिझर्व्स प्रेज. ठीक आहे. जेव्हा दोन करते ॲज वेल ॲजने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे वर्ब हे पहिल्या कर्त्यानुसार येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. हॅज बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग. काय येईल याचं करेक्ट आन्सर. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. तर सिन्समुळे घटना पास्टमध्ये सुरू झाल्याचं समजते आणि जेव्हा एखादी गोष्ट पास्टमध्ये भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ येतो. सिन्स नंतर घटना भूतकाळात सुरू झाल्याची एक निश्चित वेळ दिलेली असते व ती घटना आत्तापर्यंत चालू आहे असा अर्थ असतो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. त्यामुळे ऑप्शन बी, ऑप्शन सी दोन्ही एलिमिनेट झाले. वी नुसार प्लुरल वर्ब येईल हॅव बीन लिव्हिंग. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन. द क्राऊड वॉज व्हेरी बिग. तर हे क्राऊड हे कोणत्या टाईपचं नाउन आहे. कॉमन नाउन, प्रॉपर, कलेक्टिव्ह की ॲब्स्ट्रॅक्ट. तर क्राऊड काय आहे. समूहवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन आहे क्राऊड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए क्राऊड ऑफ पीपल कलेक्टिव्ह नाउन आहे. क्राऊड, आर्मी, ज्युरी, बंच, त्यानंतर टीम, फ्लॉक, फॅमिली, कमिटी, पोलीस ही सर्व कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, समूहवाचक नामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फेमिनाइन ऑफ ड्रेक इज. द फेमिनाइन ऑफ ड्रेक. बी, डक, क्वीन की मेयर. काय येईल फेमिनाइन ऑफ ड्रेक. ड्रेक म्हणजे नर बदक, डक म्हणजे मादी बदक. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ड्रेक नर बदक, डक मादी बदक. बी हे मस्कुलाइन आहे ड्रोनचं. बी म्हणजे मादी मधमाशी आणि ड्रोन म्हणजे नर मधमाशी. क्वीन राणी, किंग राजा, मेयर घोडी, याचं मस्कुलाइन येईल हॉर्स. ठीक आहे. तर मित्रांनो या व्हिडिओत इतकंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.